रोबोटिक्स अँड ऑटोमेशन अशाही विद्यार्थ्यांच्या ब्रांचेसचा कल आता वाढायला लागला. वाढायला त्याचे ॲडमिशन वाढतायत म्हणजे वाढतायत, 2 निश्चित. वर्षापासून. किंवा बरोबर. ज्याला आपण कोर प्लेसमेंट म्हणतो त्या चांगल्या झाल्यामुळे कोरकडे मुलांचं लक्ष वाढलेलं आहे. पण साधारण याच्यामध्ये कॅप राउंडचे फॉर्म भरताना काय चुका होतात आणि कॅप राउंडमध्ये पहिला राउंड झाला, दुसरा राउंड झाला, तिसरा राउंड झाला, त्याच्यामध्ये पुढे कसं जायचं विद्यार्थ्यांनी? याच्यामध्ये आता तुम्ही जो पार्ट सांगितला की 4 राउंड होणार आहेत, तर त्या 4 राउंडमध्ये कॅप राउंड 1चा रूल असं सांगतं की पहिलं ऑप्शन हे तुमचं मॅन्डेटरी आहे. म्हणजे पहिल्या ऑप्शनला जर तुम्ही काही कॉलेज किंवा ब्रांच टाकली आणि ते तुम्हाला मिळालं तर घ्यावंच लागेल. ओके. राउंड 2साठी फर्स्ट 3 प्रेफरन्स कंपल्सरी आहेत. मग त्याच्याखाली तुम्ही कितीही ऑप्शन टाकू शकता. तिथे तुम्हाला चॉईस वेगळ्या घेता येतात. राउंड 3साठी तुमचे पहिले 6 ऑप्शन मॅन्डेटरी आहेत आणि राउंड 4 हा 4था असल्यामुळे तुम्हाला जे मिळेल ते घ्यावंच लागेल. पण परत तोच पार्ट आहे की जसं फर्स्ट ऑप्शन हे मॅन्डेटरी आहे किंवा पहिले 3, तर आम्ही सांगताना विद्यार्थ्यांना सांगतो की कमीत कमी पहिले 10 ऑप्शन तुम्ही असे निवडा आणि त्याचा सिक्वेन्स असा नीट करा की तुमचा कुठलाही गोंधळ झाला नाही पाहिजे. सुविधा क्रमांक 2 जी विद्यार्थ्यांनी थोडीशी लक्षात ठेवली पाहिजे की राउंड 1साठी एकदाच एक फॉर्म तयार करा आणि तोच शक्यतो राउंड 2, राउंड 3, राउंड 4 पर्यंत कॅरी करा. जेणेकरून समजा तुम्ही पहिले 1 ते 50 ऑप्शन भरलेत. पहिल्या राउंडला तुम्हाला 40वे ऑप्शन मिळाले. दुसऱ्या राउंडला समजा तुम्ही थोडेसे वर सरकला आणि 35वे किंवा 34वे ऑप्शन तुम्हाला मिळाले. राउंड 3ला तुम्ही अजून थोडे वरती सरकला की 28व्या नंबरचं तुम्हाला ऑप्शन लागले आणि चौथ्या राउंडला तुम्ही अजून थोडेसे वरती सरकला 22-23 नंबरचं ऑप्शन लागले. तर हा सिक्वेन्स तुमच्यासाठी राहू शकतो. निश्चित तुमचे टक्के जर खूप जास्त असेल तर तुम्ही पहिल्या 5-7 ऑप्शनमध्येच लागाल जे तुमचे मेन चॉईस असतात. पण पुन्हा तोच की याच्यामध्ये सिक्वेन्स, क्रम खूप मॅटर करतो आणि मुलं एकमेकांचा बघून क्रम भरतात. त्यापेक्षा तुम्हाला कोणती ब्रांच आवडते, तुम्हाला कुठलं कॉलेज आवडते आणि त्याचा प्रेफरन्स तुम्हाला माहिती असला पाहिजे. आणि यातली जो शेवटचा टप्पा आहे की 4-5 असे कॉलेज असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही हे तुम्हाला माहिती आहे. पण तरीही तुम्ही ते ऑप्शन्स ठेवा. 5 ते 7 असे कॉलेजेस असतात की जिथे तुम्हाला माहिती आहे की या कट ऑफला तुमचा रेंज लागतोय, ते ठेवा. आणि खाली 10 ते 15 असेही ऑप्शन ठेवा की जे तुमच्या मार्कांच्या मानाने कमी आहेत, परंतु ऑप्शन सिक्युरिटी म्हणून तुम्ही ते टाकलेले आहेत. किंवा कट टू कट भरण्याचा प्रयत्न करू नका. खाली काही एक्स्ट्रा ऑप्शन्स ठेवा जेणेकरून तुम्ही सेफ राहाल. कारण संबंध महाराष्ट्रातली मुलं पहिल्या राउंडला कसा फॉर्म भरणार आहेत हे कोणालाच माहिती नसतं बरोबर. आणि ही विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. नक्कीच. याच्यात चुका काय होतात महत्त्वाच्या म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेज मिस होण्यासाठी किंवा काय नेमकं? आजकालचा विद्यार्थ्यांमध्ये तो पार्ट आहे की ज्याला आम्ही खऱ्या अर्थाने जेन झेड जनरेशन म्हणतो किंवा जी क्रेझी टाईपमध्ये विद्यार्थी असतात की ते फ्लोमध्ये जातात. म्हणजे वर्गामध्ये 6 मुली आहेत आणि त्यांना कम्प्युटर घ्यायचे, तर त्यांच्या मागच्या 15 मुलीही कम्प्युटरच प्रिफर करतात. बरोबर आहे. सेम ट्रेड एक बाकीच्या ब्रांचला पण होतो की अलाइड ब्रांचेस जसे कम्प्युटरशी कनेक्टेड ज्या काही ब्रांचेस आहेत, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, तर त्याच्यातली एक्झॅक्टली त्या ब्रांचची पूर्ण माहिती घेणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. आजही कोर ब्रांच जसं मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, आज त्यांनाही बरेचसे वॉन्टेड आहेत. काही अशी मुलं असतात की त्यांचं UPSC, MPSC असं ध्येय असतं आणि मग ते गव्हर्नमेंट एक्झामसाठी मेकॅनिकल किंवा सिव्हिल ब्रांचेसला येतात. थोडक्यात विद्यार्थ्यांसाठी खरा सल्ला असा आहे की 1 माहिती तुम्हाला तुमच्या घरात मिळते, 2 तुमची माहिती तुम्हाला तुमच्या कोचिंग क्लासमधून मिळते आणि 3 तुमचे मित्र तुम्हाला काहीतरी माहिती सांगतात. ह्या झाल्या 3 स्टेज. पण ह्याच्या पुढच्या 3 स्टेज खूप महत्त्वाच्या आहेत. एक, तुम्ही काही रील्स किंवा व्हिडिओ बघताय, जसं आज या चॅनलच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र आलोत. तुमची पूर्ण टीम त्यासाठी काम करते. ती माहिती तुम्ही घेत राहणं गरजेचं आहे. विशेषतः जी मुलं आता फायनल इयर इंजिनिअरिंग करतायत वेगवेगळ्या महाविद्यालयात, त्यांना भेटा आणि 4 वर्षाचा सिलेबस काय, करिक्युलम काय आणि याच्यामध्ये 3 टाईप असतात. एक गव्हर्नमेंट कॉलेज, दुसरं ऑटोनॉमस कॉलेज आणि तिसरं प्रायव्हेट कॉलेज. तर गव्हर्नमेंट कॉलेज हे शक्यतो ऑलरेडीच ऑटोनॉमस असतं, त्यामुळे त्यांचा सिलेबस ॲडव्हान्स असतो. त्याच धर्तीवर आता पुण्यामध्ये काही नामवंत महाविद्यालय ज्यांचा सिलेबस ऑटोनॉमस आहे, हा दरवर्षी अपग्रेड होत असतो. त्यामुळे त्या कॉलेजचे कट ऑफ तरी चांगले असतात किंवा त्या कॉलेजच्या प्लेसमेंट तरी चांगले असतात आणि अकॅडमिक्सही चांगलं असतं. ओके. ह्या तिघांचं सर्कल तिथं कंप्लीट होतं. त्यामुळे सेकंड प्रेफरन्स त्या चॉईसमध्ये जातो. तर विद्यार्थ्यांनी त्या महाविद्यालयात जाऊन व्हिजिट करणं, तिथल्या लॅब्स बघणं, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर्स बघणे, तिथल्या फायनल इयरच्या मुलांना भेटणं आणि त्याचबरोबर या 2-3 वर्षापासून जी लोकं इंडस्ट्रीत ॲक्च्युअली काम करतायत, म्हणजे यंग फ्रेशर्स इंजिनियर्स हू आर डुईंग जॉब इन अ कंपनीज, ज्यांना शिक्षण पूर्ण होऊन 2 वर्ष झालेली आहेत आणि मागच्या 2-3 वर्षापासून ते पुणे, हिंजवडी अशा ठिकाणी जॉब करतायत. त्या यंग फ्रेशर्स इंजिनियर्सला भेटून करेक्ट फीडबॅक घेणं. तर या जर पुढच्या 3 स्टेजेस विद्यार्थ्यांनी केल्या, तर मग मात्र मुलांचं करियर ब्रांच निवडताना गोंधळ उडणार नाही, असं माझं मत आहे. बरोबर आहे. म्हणजे अनेक वेळा ही चुकी होती की मित्रांनी घेतलं म्हणून आपण घ्यायचं. आपण परंतु घेतलं. त्याच्यासाठी जी काही ब्रँच विद्यार्थ्यांनी निवडली त्यासाठी ती तयारी जी काही केली पाहिजे की कॉलेजला जाऊन भेटलं पाहिजे. जे काही जॉब्स मागच्या 3-4 वर्षामध्ये जे काही मुलं जॉब्स करतायत त्या ब्रँचमध्ये त्यांना भेटलं पाहिजे. तर हा एक्सरसाइज मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आणि त्यांना कंप्लीट कुठलं ब्रँच निवडायची, काय करायचं याविषयी त्यांना माहिती देईल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.